हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा आणि वेलकम टू माय आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज पाहू शकता तुम्ही, आम्ही सकाळी लवकर उठलो होतो कारण आज होता स्पेशल असा माझा गुरुवार. आणि गुरुवारी खूप घाई असते. सहसा काय एवढं लवकर मी उठत नाही गुरुवारी, पण आज विचार केला की आपला जो धोंड्याचा महिना चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला सेकंड टाईम धोंडे करायचे होते, म्हणजेच दुसऱ्यांदा धोंडे आपल्याला बनवायचे होते. एक टाईमचे आपले धोंडे करून झालेत आणि त्याचा व्हिडिओ पण मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. आणि आता सेकंड टाईमला आपल्याला धोंडे करायचे आहेत. आणि इकडे पहा, ही झाडं किती सुंदर दिसत आहेत बघा फुलांची. आणि सकाळचं वातावरण पण खूप छान आहे. आणि माझी इकडं आता सकाळचं सर्व पारसं वगैरे काढून झालेलं आहे. झाडू मारून वगैरे पाणी मारलं, सडा मारला, रांगोळी काढली आणि आता इकडे माझी आंघोळसुद्धा झालेली आहे. आणि आता मी कारण आता डाळ वगैरे घातलं किंवा मी स्वयंपाकाकडे गेले तर देवपूजा मग माझी राहून जाते आणि मग मला देवपूजा करायला उशीर होतो. त्यामुळे मी पटकन अगोदर आंघोळ केली आणि मग सगळं स्वच्छ करून घेऊन देवांची अगोदर पूजा करून घेते. देवपूजा झाली ना, सगळं काम करायला आपल्याला मोकळं होते. आणि त्याच्यातून आज गुरुवार असल्यामुळे देव पितांबरीनं मला स्वच्छ करून घ्यावं लागली. आणि त्यानंतर आता मी देवाची मांडणी करून घेतलेली आहे. देवासमोर दिवा लावलेला आहे आणि आता देवाला छान असे हळदी कुंकू लावते आहे. सर्व देवतांना, आपल्याला स्त्री देवतांना आपल्याला हळद आणि कुंकू लावायचं आहे. आणि जे आपले पुरुष देवता असतात त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे, चंदन लावायचं आहे. आपल्या इथं महादेवाची पिंड असते, त्यांना आपल्याला छान असं इबीत लावायचं आहे, विभूती लावायची आहे. आणि माझं आता इकडं हळदी कुंकू चंदन वगैरे सर्व काही अष्टगंध लावून झालेलं आहे. आणि आता छान मी देवांच्या समोर एक सुंदर अशी रांगोळी काढते. आणि इकडे पहा, मी रांगोळीसाठी काय घेतले. कसं असतं ना, आपल्या बायकांचं खूप आपण जुगाड करतो. सर्वच बरं, मी एकटी म्हणून नाही, मी आपल्या सर्व बायकांसाठी आपल्याला टाकाऊतून टिकाऊ कसं बनवता येतं याचं खूप माइंड असतं. आणि तेच मी इथं केलेलं आहे. आणि जी स्त्री टाकाऊपासून टिकाऊ करते किंवा ज्या गोष्टीचा भरपूर फायदा घेते, जी वस्तू टाकायची आहे पण त्याच्यातून पण ती एक आपलं माइंड लावते, आपलं डोकं लावते आणि ती वस्तू चांगली वापरण्यामध्ये आणते, ती मला त्या स्त्रीला सलाम करायचा आहे. कारण असं वस्तू फेकून देण्याचा अर्थ नाही. कारण तुम्ही पाहताय कोणतं युग चालू आहे, किती महागाई चालू आहे, किती सगळीकडे आपली ओढाताण होते, तरीसुद्धा आपलं भागत नाही. आपण दोघं कमवायला चालू करतो. स्त्री आणि पुरुष म्हणजे त्या घरच्या नवरा आणि बायको आपल्या लेकरासाठी, आपल्या संसारासाठी किती कमवायला बघते, तरीसुद्धा आपलं म्हणजे कसं आहे ना, भागत नाही आहे. का भागेल व भागतंय, पण कसं आहे, महागाई खूप वाढलेली आहे. सर्व गोष्टी महाग झालेल्या आहेत, सर्व गोष्टी विकत घ्यायच्या आहेत. काय आपलं आहे असं नाहीच. फक्त तर सगळं विकत घ्यावं. सगळं पाणी प्यायचं जे आपलं पाणी असतं ना, त्याच्यापासून आम्हाला तर विकत घ्यावं लागते. कारण पाणी फिल्टरचं विकतच घ्यावं लागते ना, त्याच्यामुळे. आणि असंही आपलं रोजचं जर पाणी आपण वापरत असलो, बोरचं वगैरे तर नळाचं, तर त्याला आपल्याला नळपट्टी भरावं लागते. असो, या गोष्टी खूप मोठ्या आहेत आणि आपल्याला तिकडे जायचं नाही. तर आपल्याला आपल्या व्हिडिओवर ध्यान द्यायचं आहे. आणि आपल्याला बोलत थोडंसं ज्ञान देता इकडे पहा, माझी रांगोळी झालेली आहे. आणि आज मी इकडे मस्त असा कोळसा पेटवलेला आहे आणि त्याच्यावर धूप टाकलेला आहे. आणि आज मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे बघा, इकडं देवपूजा करेपर्यंत चक्क ऊन आलेलं होतं. आता मी कधी डाळ घालणार, आता पटापट हळदीचं लेपन करते आणि पटकन जाऊन डाळ घालते. आणि आता इकडं बघा, आज मी विचार केला की गुरुवार आहे आणि आज म्हणजे जेवायला ज्या कोणी सांगितलं आहे ते पण स्त्रिया आहेत, त्या घरी येणार आहेत. त्या लक्ष्मी स्वरूप असतात. आपल्या घरी आलेला पाहुणा हा देवासारखा असतो. आणि त्यातून स्त्री जर येत असेल आणि अशा दिवशी, चांगल्या इतक्या सुंदर दिवशी जर येत असतील, तर आपल्याला त्यांना लक्ष्मी स्वरूप मानलं पाहिजे. त्यांच्या स्वागतासाठी मी आज छान असं उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचा विचार केला. आणि बघा, आपल्या हळदीमध्ये मी थोडंसं गोमूत्र टाकलं, त्यानंतर थोडंसं गंगाजल टाकलं आणि छान असं त्याला कालवून घेऊन आता मी मस्त असं आपल्या चौकटीवर हळदीचं लेपन करून घेते. गुरुवार, शुक्रवार किंवा मंगळवारी पण चालतं.
आणि गुरुवार शुक्रवार महत्त्वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं अमावास्येला आणि पुनवेला आपल्याला हे हळदीचं लेपन आपल्या चौकटीवर करायचं आहे. कारण तर आपल्या घरात जी काही निगेटिव्हिटी येते, कोणाच्या पायानं येते, वाऱ्याने सुद्धा येते, किंवा कोण काही करतं, नजर लागते, काही करणी बाधा असते, सर्व काही जे बाधा आहेत या हळदीच्या लेपनानं आपल्या घरामध्ये त्या प्रवेश करू शकत नाहीत. हा एक असा उंबरठा होतो ना, खूप खूप प्रभावीशाली होतो आणि याचं खूप महत्त्व आहे. तुम्ही बघा, कुठेही सर्च करा किंवा कुठेही कुठल्याही पुस्तकामध्ये वाचा, ह्या गोष्टीला खूप महत्त्व आहे. आणि आपल्या घरातली जे काही दरिद्रता आहे, जे काही निगेटिव्हिटी आहे, ज्या काही बाधा आहेत त्या याच्यामुळे दूर होतात. कसं आहे ना, खूप मोठे मोठे उपाय करण्यापेक्षा छोटे छोटे जे उपाय आहेत, जे काही ते करून बघा. मोठे तर आपल्याला करायचेच असतात, पण हे जे लहान उपाय आहेत हे खूप प्रभावशाली असतात आणि आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या संसारासाठी हे खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही पण नक्की करून बघा. मी तर सगळ्यांना सांगते करा आणि सगळेजण करतच आहेत. 100% महिलांमध्ये 70% महिला या उपाय करत आहेत असं मला वाटतं बरं का. मग असो, छान असं लेपन करून घेतलं मी आता हळदीचं. हे बघा, इथं मी रांगोळी काढणार आहे, त्यासाठी मी थोडीशी हळद उरलेली होती, तो पट्टा मी इथं पुढे सारून घेतलेला आहे. आणि आता याच्यावर मी छोटीशी रांगोळी काढेन, कारण आज माझ्याकडे टाईम नाही आहे. खूप म्हणजे डाळ घालायचं, पोळ्याचं स्वयंपाक म्हणलं ना, थोडीशी आपली गडबड होतेच आणि कितीही फास्ट करा तुम्ही तरी आपल्याला कसं असतं ना, डाळीचा स्वयंपाक जरा जास्त असतो आणि त्याच्यातून आपल्या घरी पाहुणे येणार मला आपण अगोदरच घाबरून जातो की माझ्यानं होतं का नाही, कसं होईल तर चांगलं होईल का नाही, असं एक मनात भीती असते. आणि माझ्या इकडे बघा, माझ्या चौकटीला मी आता एक वेगळा टच देणार आहे, पण सध्या तर काही नाही. त्याच्यामुळे मी इकडे छान अशा 2 उभ्या रेषा वळलेल्या आहेत. त्याही रेषा नाही साध्या, कारण त्या शुभ लाभाचं प्रतीक आहे. आणि तुम्ही नक्की दररोज जर लेपनही नाही झालं तर आपल्या चौकटीवर 2 रेषा नक्की ओढा, त्या शुभ लाभाचं प्रतीक असतात. आणि इकडं बघा, लेकरांचं मध्ये आता उठलेत ते आणि त्यांचं मध्ये चालू असते इकडं तिकडं करणं, मधीच येतात ते. आणि बघा, चौकटीला मी आता हळद कुंकू लावून घेते आणि छान अशी दिवाबत्ती करून घेते. थोडीशी आपल्याला आरती लावायची आहे, धूप उदबत्ती लावायचं आहे आणि छान असं आपल्या चौकटीला ओवाळायचं आहे आणि आपल्या चौकटी मातेला सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये निगेटिव्हिटी येऊ देऊ नका, कसलाही त्रास होऊ देऊ नका, अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि आता हे बघा, सिंपल असे एक वेलबुट्टीची रांगोळी मी काढून घेते, कारण आता खूप उशीर होईल मी सगळं करत बसले तर, आणि सगळं तर मला करायचंच आहे, पण आज थोडंसं नॉर्मल करूया. म्हणजे असं काही नसतं ना, म्हणजे स्वयंपाक वगैरे आपल्याला हेच ज्या वेळेस असतं त्यावेळेस आपण निवांत करत असतो, पण अशा टायमाला आपल्याला खूप गडबड होते करायला. त्यामुळे मी फटाफट करून घेतलं सर्व. हळदी कुंकू पण आता याच्यावर टाकलं आणि रांगोळीचं आता टेन्शनच नाही राहिले, का तर आता खूप प्रकारचे साचे जे आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल झालेत आणि म्हणेल तसल्या प्रकारचे साचे आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे खरंच या साच्यांमुळे आपली रांगोळी जी काढायचा जो वेळ आहे तो खरंच वेळ वाचलेला आहे, तेवढी मेहनत वाचलेली आहे आणि खूप सुंदर अशी रांगोळी आपल्याला त्या साच्यामधून भेटते. असो तर चला आपला स्वयंपाक बघूया. इकडे बघा, वांगे चिरलेले आहेत, इकडे मी चिंच भिजू घातले कढीसाठी आणि आपल्याला करायची आहे आता वांग्याची भाजी. इकडे कोथिंबीर आहे, टमाटा आहे आणि मला वांग्याच्या भाजीला कांदा बिलकुल आवडत नाही, त्याच्यामुळे मी कांदा नाही चिरला, पेस्ट वाटून घेतले आणि कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे. आणि चला आपण आता वांग्याची भाजी करूया. आणि त्यासाठी आपण आता एक कढई ठेवलेली आहे छोटी गॅसवर आणि थोडंसं तेल टाकूया, म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, आपण थोडंसंच, कारण तेल जास्ती खायचं नाही ना, असा आपल्याला निरोप आलेला आहे. असो, चला याच्यामध्ये आता जिरी मोहरी टाकूया आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता थोडीशी पेस्ट आणि आपल्याला छान हे जिरे मोहरा तेल वगैरे आपल्याला तळून घ्यायचं आहे. हे बघा, इकडं माझं आता तळून झाले आणि याच्यामध्ये पटकन आपली वांगी टाकूया. वांगी टाकायचं आहे आणि वांग्याला पण आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे.
हे बघा इकडे वांगे टाकलेले आहेत आणि वांग्यांना पण छान असं तळायचं आहे. वरून मी थोडासा मसाला टाकलेला आहे. छान लागते भाजी मसाला चिट्टीने आणि मसाला चिट्टी थोडीशी टाकलेली आहे. आणि आपल्या घरचं काळं जे तिखट असतं ना, काळं तिखट घालायचं सहसा वांग्याच्या भाजीला. वांग्याची भाजी खूप छान लागते, टेस्टी लागते खायला आणि पोळ्यासोबत आपल्याला आवर्जून वांग्याची भाजी करायची तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते. कढी तर असतेच, पण वांग्याची भाजी ऑप्शनल आहे आणि छान लागते खायला आणि ताटसुद्धा आपलं खूप सुंदर दिसतं. त्याच्यामुळे वांग्याची भाजी आणि अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा. साधी सोपी सिंपल आणि चवदार पौष्टिक. आणि वरून मी थोडंसं कारळ्याचं कूट टाकले. कारळ्याचं कूट म्हणजे कारळं खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. शेंगदाण्यापेक्षा कारळं खाणं चांगलं आहे. त्याच्यामुळे मी नक्की असल्या भाज्यामध्ये कारळ्याचं कूट नक्की वापरते. आणि वरून आता थोडं कारळ्याचं कूट आणि शेंगाचं कूट टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे शिजल्यापुरतं, कारण वांगे तेलातच शिजले जातात 50%. आणि वरून आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. इकडे बघा बोलत बोलत आपली डाळ छान अशी शिजलेली आहे. बघा बरं माझी डाळ कशी शिजली आहे, मऊ शिजली आहे ना, छान झाली आहे. चला याच्यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे गूळ किंवा साखर. आणि आता गूळ नाही आहे माझ्याकडे, साखरच आहे, तर मी आता साखरेच्यावर ॲडजस्ट करणार आहे. आणि इकडे जे कोण आपल्या इथं पाहुणे येणार आहेत आज जेवायला, त्यांना खास करून हा पापड खूप आवडतो. हा पापड उडदाचा आहे आणि त्यांना उडदाचे पापड खूप आवडतात. आणि आई बसली आता पुरण वाटण्यासाठी पुरणपात्र घेऊन. आणि इकडे बघा आईचं चालू झालं आहे पुरणपात्र. आणि रसासाठी ह्याने आंबे घेऊन आलेले आहेत. चला तर आता स्वयंपाक करूया छान असा. पोळ्या, कढी, वांग्याची भाजी तर झालेली आहे, भात घालायचा आहे, पोळ्या टाकायचे आणि हा आमरस करायचा आहे. आणि या सर्वजण जेवायला धोंडे जेवण. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा. आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.